ಭಾರತದಾದ್ಯಂತ 40ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಶಾಖೆಗಳಿರುವ ಜನತಾ ಪೈಲ್ಸ್ ಕ್ಲಿನಿಕ್ನ ನೂತನ ಶಾಖೆ ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಆರಂಭ. ಭಾರತದಾದ್ಯಂತ ಸುಮಾರು 40ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಶಾಖೆಗಳನ್ನು ಹೊಂದಿರುವ ಜನತಾ ಪೈಲ್ಸ್ ಕ್ಲಿನಿಕ್ ತನ್ನ ನೂತನ ಶಾಖೆಯನ್ನ ಇದೀಗ ಕರ್ನಾಟಕದ ರಾಜಧಾನಿ ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಆರಂಭಿಸಿದೆ. ಮೂಲವ್ಯಾಧಿ, ಫಿಶರ್, ಪಿಸ್ತೂಲ್ ಹಾಗೂ ಗುಪ್ತ ರೋಗಗಳಿಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ ಭಾರತೀಯ ಆಯುರ್ವೇದಿಕ್ ಪದ್ಧತಿಯ ಮೂಲಕ ಅತ್ಯಂತ ಕಡಿಮೆ ವೆಚ್ಚದಲ್ಲಿ ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಚಿಕಿತ್ಸೆಯಲ್ಲಿ ನೀಡಲಾಗುತ್ತದೆ. ಜನತಾ ಪೈಲ್ಸ್ ಕ್ಲಿನಿಕ್ನ ಸಂಸ್ಥಾಪಕರಾದ ಡಾ ರಾಹುಲ್ ಅವರು ಭಾರತವನ್ನ ಪೈಲ್ಸ್ ಮುಕ್ತ ರಾಷ್ಟ್ರವನ್ನಾಗಿಸುವುದು ಎಂಬ ಸಂಕಲ್ಪದೊಂದಿಗೆ ದೇಶದ ವಿವಿಧ ಭಾಗಗಳಲ್ಲಿ ಕ್ಲಿನಿಕ್ ಶಾಖೆಗಳನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಿದ್ದಾರೆ. ಸದ್ಯ ದೇಶದಲ್ಲಿ ಪೈಲ್ಸ್ ಸಮಸ್ಯೆ ಎಷ್ಟು ವ್ಯಾಪಕವಾಗಿದೆ ಅಂದ್ರೆ ಪ್ರತಿ ಒಂದು ಕುಟುಂಬದಲ್ಲೂ ಕನಿಷ್ಠ ಒಬ್ಬರು ಈ ಸಮಸ್ಯೆಯಿಂದ ಬಳಲುತ್ತಿರುವುದು ಕಂಡುಬರುತ್ತದೆ. ಈ ಹಿನ್ನೆಲೆಯನ್ನ ಗಮನದಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಡಾ ರಾಹುಲ್ ಅವರು ಕರ್ನಾಟಕದ ರಾಜಧಾನಿ ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಜನತೆಗೆ ಉತ್ತಮ ಚಿಕಿತ್ಸೆ ಸೇವೆ ಒದಗಿಸುವ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಈ ನೂತನ ಶಾಖೆಯನ್ನ ಆರಂಭಿಸಿದ್ದಾರೆ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಜನತಾ ಪೈಲ್ಸ್ ಕ್ಲಿನಿಕ್ ನಂಬರ್ 1575 HDFC ಬ್ಯಾಂಕ್ ಹತ್ತಿರ, RTO 22ನೇ ಮೇನ್ ರೋಡ್, HSR ಸೆಕ್ಟರ್ 1, ಕ್ಲಬ್ ರಸ್ತೆ, ಬೆಂಗಳೂರು 560102. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 9217088117 ಹಾಗೂ 9910215511. ಪ್ರಿಯ ವೀಕ್ಷಕರೇ, ನಿಮಗೆಲ್ಲ ನಮಸ್ಕಾರಗಳು. ನಾನು ಗಣೇಶ್. ನಾನು ಇಂದು ಬೆಂಗಳೂರಿನ HSR ಲೇಔಟಿನ ಫಸ್ಟ್ ಸೆಕ್ಟರ್ನಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ RTO ಆಫೀಸ್ನ ಹತ್ತಿರ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಜನತಾ ಪೈಲ್ಸ್ ಕ್ಲಿನಿಕ್ನಲ್ಲಿದ್ದೇನೆ. ಈಗ ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ರೋಗಗಳಲ್ಲಿ ಮಾರಿಯಾದಂಥದ್ದು ಮೂಲವ್ಯಾಧಿ ರೋಗ. ಈ ಕುರಿತು ಈಗ ನಮ್ಮೊಂದಿಗೆ ಡಾಕ್ಟರ್ ವಿನೀಶ್ ಇದ್ದಾರೆ. ಅವರನ್ನು ಈಗ ಪರಿಚಯ ಮಾಡಿಕೊಳ್ಳೋಣ. ಪ್ರತಿಯೊಂದು ರೋಗದ ಕುರಿತು ನಾವು 10 ಸಂಚಿಕೆಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ. ಇದು ಮೊದಲನೇ ಸಂಚಿಕೆ ಆಗಿದೆ. ಹಾಗಾಗಿ ನಾನು ಡಾಕ್ಟರ್ अविनाश ಅವರಿಗೆ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಡಾಕ್ಟರ್ अविनाश जी, स्वागत करता हूँ आपके लिए. आपके जनता पाइल्स क्लिनिक है, उसके बारे में थोड़ा बता दीजिए. देखिए सर, जो जनता पाइल्स क्लिनिक है ये 50 वर्षों से भी अधिक वर्षों से ये अपनी सेवा दे रहा है. इसके फाउंडर और चेयरमैन डॉक्टर राहुल हैं. राहुल जी. और सर का जो मेन मोटो है पाइल्स मुक्त भारत, तो उसी सिलसिले पे हम लोग काम कर रहे हैं. और हमारी अलग अलग स्टेट्स में ब्रांचेस भी हैं जहां सर के गाइडेंस में हमारी एक प्रॉपर टीम है जो एनोरेक्टल के केसेस और पेशेंट्स को देखने का काम करती है. सर डॉक्टर राहुल जी, कहाँ से ये चालू कर दिया कि जनता क्लिनिक? सर देखिए, ये तो बहुत पहले से था, तब तो मैं भी इसका पार्ट नहीं था. बट ये साइमल्टेनियसली हिमाचल और दिल्ली से स्टार्ट किया है. और अभी ऑलमोस्ट अब दिल्ली में, उधर यूपी में, राजस्थान में हमारी ब्रांचेस है. और ये हमारी बेंगलोर में ये पहली ब्रांच है सर. हाँ, बेंगलोर में इधर ये अस्पताल खोलने का प्रमुख उद्देश्य क्या है आपका? मेरे को पाइल्स का प्रॉब्लम तो 15 ईयर्स से था. सिम्टम्स आया था, बट लास्ट 2 ईयर से ज़्यादा प्रॉब्लम था. तो मैंने पहले भी कराया था एक जगह, बट वो सक्सेस नहीं हुआ. बट यार पेन ही नहीं हुआ मेरे को. तो मैं लास्ट वीक को आया था यहाँ पे, तो उन्होंने आज का डेट दिया था मुझे. तो मेरा हो गया, अभी 15 मिनट्स में हो गया सब. पेन नहीं हुआ कुल मिला के, जैसे पेन होता है ना, कुछ नहीं हुआ वैसा. देखिए सर, प्रमुख उद्देश्य तो यही है कि पाइल्स मुक्त भारत जो अभियान है हमारा, और ये सर का ही विज़न है. तो इस वजह से यहाँ खोले. और यहाँ से भी कुछ पेशेंट्स कभी हम लोग देखे हमारे अलग, जैसे हैदराबाद वाले सेंटर पे, अच्छा, दिल्ली वाले सेंटर पे आए हैं. तो कई पेशेंट ही बोल देता है, सर आप वहाँ क्यों नहीं खोलते, वहाँ बहुत सारे पेशेंट्स आपको मिलेंगे. जिस वजह से पेशेंट्स का अच्छा रिस्पांस मिला है, जिस वजह से हम लोग अपना बैंगलोर में भी अपना किस तरीके से प्रसिद्ध हो जाता है कि जो मरीजों के लिए इधर का अच्छा सा ख्याल हो जाता है, वो कैसे आप बोलते हैं? देखिए सर, हम लोग की जो भी ब्रांचेस है, इवन ये वाली भी, वो स्पेसिफिकली डील करती है एनोरेक्टल डिसऑर्डर्स में या एनोरेक्टल डिजीज़ में. पाइल्स, फिशर, फिस्टुला इन एनो, पाइलोनाइडल साइनस और पार्शियल रेक्टल प्रोलैप्स, इन सब में हम लोग डील करते हैं. सर हमारे पास अलग अलग मेथड्स हैं, टेक्निक्स हैं इनको ट्रीट करने की. इसका आउटकम अच्छा आया है, पेशेंट्स का अच्छा रिस्पांस मिला है, जिसकी वजह से सर हम लोग यहाँ पे अभी आए हैं. ಡಾಕ್ಟರ್ ವಿನೀಶ್ ಅವರು ಹೇಳೋ ಪ್ರಕಾರ
ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಸ್ಥಾಪನೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಉತ್ತರ ಭಾರತದಲ್ಲಿ ಪ್ರಸಿದ್ಧಿಯನ್ನು ಹೊಂದಿದಂಥ ಈ ಒಂದು ಆಸ್ಪತ್ರೆ ಮೂಲವ್ಯಾಧಿ ಮುಕ್ತ ಭಾರತವನ್ನು ಮಾಡುವಂಥ ಉದ್ದೇಶವನ್ನು ಹೊಂದಿದಂಥ ಡಾಕ್ಟರ್ ರಾಹುಲ್ ಅವರ ಒಂದು ಶ್ರಮದ ಫಲವಾಗಿ ಇದೊಂದು ಈಗ ಸ್ಥಾಪನೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. जो बेंगलुरु याव्याव ಒಂದು अभी जो बेंगलुरु में इधर जो अस्पताल खुला है, क्या क्या सुविधा मिलती सकती है इधर? सुविधाएं देखिए ये कि हमारी जो टाइमिंग है सुबह 10 से शाम 5, इवन गर्मियों में 9 से 6 है। और यहाँ मेल और फीमेल पेशेंट्स के लिए मेल और फीमेल क्वालिफाइड डॉक्टर्स हैं, क्योंकि फ़ीमेल थोड़ा हेजिटेट करती हैं दिखाने में। पेशेंट्स को मात्र 10 से 15 मिनट में इलाज दिया जाएगा। वो 10-15 मिनट अंडर ऑब्जर्वेशन रहेंगे, फिर वो जा सकते हैं। वो जिस प्रकार हंसते हुए अपने पैरों पे आए हैं वैसे ही वो जाएंगे। और हमारे पास मॉडर्न टेक्निक के द्वारा हम लोग एनोरेक्टल जो डिजीज़ेस हैं उसमें इलाज देते हैं। ಆಧುನಿಕ ಸೌಲಭ್ಯವನ್ನು ಹೊಂದಿದಂತಹ ಈ ಒಂದು ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲವೂ ಕೂಡ ಏನಂದರೆ ಮುಂಜಾನೆ 5 ಗಂಟೆಯಿಂದ ಸಂಜೆ ಮುಂಜಾನೆ 9 ಗಂಟೆಯಿಂದ 5 ಗಂಟೆವರೆಗೂ ಈ ಆಸ್ಪತ್ರೆ ತೆರೆದಿರುತ್ತದೆ. ಇಲ್ಲಿ ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಆಧುನಿಕವಾದಂಥ ಶಸ್ತ್ರಚಿಕಿತ್ಸೆಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಥ ರೋಗಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಥ ಎಲ್ಲ ಯಂತ್ರೋಪಕರಣಗಳನ್ನು ಇಲ್ಲಿ ಸಿದ್ಧಪಡಿಸಲಾಗಿದೆ. कितने बेड के हॉस्पिटल ये है सर इधर? डॉक्टर कितने रहते हैं? सर देखिए डॉक्टर तो अवेलेबल हैं यहाँ पे। मेल पेशेंट्स के लिए मेल डॉक्टर, फीमेल पेशेंट्स के लिए फीमेल डॉक्टर है सर। टाइमिंग हमारी समर में 9 to 6 है और विंटर में 10 to 5 है सर। सर मेरा नाम नवराज सिंह है, मैं बानसवाड़ी में रहता हूँ। मेरे को फिस्तुला प्रॉब्लम था सर 2 साल से। बाहर में थोड़ा दवाई भी खाया, इसका क्या बोलते हैं आयुर्वेदिक का, उससे कोई फ़ायदा नहीं हुआ। उसके बाद ये जनता पाइल्स क्लिनिक को मैं दिल्ली से फॉलो कर रहा हूँ, पहले से ही बहुत 2 साल से फॉलो कर रहा हूँ। उसके बाद अभी जनता पाइल्स क्लिनिक बेंगलोर में ओपन हुआ है, यहाँ ट्रीटमेंट किया, अच्छा ट्रीटमेंट करता है, कोई दर्द नहीं, कोई प्रॉब्लम नहीं, कोई टेंशन नहीं, कोई ज़्यादा पैसा भी नहीं है, एकदम बढ़िया है, अच्छा है। ಓಕೆ, ಇಲ್ಲಿ ಪುರುಷರಿಗೆ ಮತ್ತು ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಪ್ರತ್ಯೇಕವಾದಂಥ ವೈದ್ಯರಿದ್ದಾರೆ. ಪುರುಷರ ವೈದ್ಯರು ಪುರುಷ ರೋಗಿಗಳು ಪುರುಷ ವೈದ್ಯರಿಗೆ ತೋರಿಸುವಂಥದ್ದು ಮತ್ತು ಮಹಿಳಾ ರೋಗಿಗಳು ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ತೋರಿಸುವಂಥದ್ದು. ಯಾಕಂದರೆ ಈ ಒಂದು ರೋಗ ತುಂಬ ಸೂಕ್ಷ್ಮವಾದಂಥ ಆಗಿದ್ದರಿಂದ ಇಲ್ಲಿ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ತಮ್ಮದೇ ಆದಂಥ ಒಂದು ಪ್ರಾಧಾನ್ಯತೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಮಾಡುವಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡಲಾಗಿದೆ. सर अभी बेंगलुरु HSR लेआउट में ये जो जनता क्लिनिक ओपन हो गई, इसका फीस कैसे रहता है और खर्चा कैसे हो जाता है वो? सर देखिए इसमें हमारी जो प्रिस्क्रिप्शन फ़ीस है, मतलब जो बेसिक कंसल्टेशन फ़ीस है कहें आप, तो वो 200 रुपये है मात्र। अच्छा, तो पेशेंट आए मात्र 200 रुपये का पर्चा कटवाएं, जिसको आप स्लिप कहते हैं या कंसल्टेशन फ़ीस कहते हैं। क्वालिफाइड डॉक्टर्स की टीम है जो प्रॉपर पेशेंट की हिस्ट्री लेगी। हिस्ट्री लेने के बाद उनका पर रेक्टल एग्जामिनेशन या डिजिटल रेक्टल एग्जामिनेशन होता है। हमारे पास जैसे कुछ पेशेंट्स बोलते हैं सर हमें उसकी फ़ोटो भी दे दीजिए, तो हमारे पास कैम स्कोप डिजी कैम स्कोप मशीन्स हैं, वो हैं। तो उसमें हम पेशेंट्स को बता देते हैं कि आपको ये प्रॉब्लम है या ये डिज़ीज़ है, ये इस स्टेज की है, इस टाइप की है, और इसमें ये इलाज लेने से आपको फ़ायदा मिलेगा। डिपेंडिंग अपॉन द डिज़ीज़ हम लोग अपना प्रोसीजर बताते हैं कि क्या करना अच्छा रहेगा, किसका रिजल्ट अच्छा है, किसका आउटकम अच्छा है, उसके अकॉर्डिंग सर। ವೀಕ್ಷಕರೇ, ಡಾಕ್ಟರ್ ಅವಿನಾಶ್ ಅವರು ಹೇಳೋ ಹಾಗೆ ಇಲ್ಲಿ ಕೇವಲ 200 ರೂಪಾಯಿದಲ್ಲಿ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ರಿಜಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಆಗ್ತದೆ. ಅದಾದ ನಂತರ ರೋಗಿಯನ್ನು ಚೆಕ್ ಮಾಡಿ ಅವರ ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಿ ಅವರ ಹಿಸ್ಟ್ರಿಯನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಒಂದು ವರದಿಯನ್ನು ತಯಾರು ಮಾಡಲಾಗ್ತದೆ. ಅದರ ಆಧಾರಿತವಾಗಿ ಚಿಕಿತ್ಸೆಯನ್ನು ಕೊಡಲಾಗ್ತದೆ ಮತ್ತು ಉಳಿದಂಥ ಎಲ್ಲ ಆಸ್ಪತ್ರೆಗಿಂತ ಅತ್ಯಂತ ಕಡಿಮೆ ದರದಲ್ಲಿ, ಭಾರತದ ಉನ್ನತವಾದಂಥ ಆಸ್ಪತ್ರೆಗಳಿಗಿಂತಲೂ ಕಡಿಮೆ ದರದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಚಿಕಿತ್ಸೆಯನ್ನು ಮಾಡಲಾಗ್ತದೆ. ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಒಮ್ಮೆ ಬಂದಂಥ ರೋಗ ನಿವಾರಣೆ ಆಗಿದ್ದರೂ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಇಲ್ಲಿ ಬರೋ ಚಾನ್ಸ್ ಇರೋದಿಲ್ಲ. ಒಂದು ವೇಳೆ ಬಂದರೆ ಅದನ್ನು ಕೂಡ ಅವರು ಉಚಿತವಾಗಿ ಮಾಡುವಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಹೊಂದಿದ್ದಾರೆ. डॉक्टर जी यहाँ जो आते हैं ना, कितने बार आ सकते हैं वो? देखिए आने को तो भाई हमारी क्लिनिक है, वेलकम है, लेकिन हम लोग जो इलाज देते हैं पेशेंट को वो बस एक बार फॉलोअप पे बुलाते हैं 7 दिन बाद। फिर हम लोग चेक कर लेते हैं कि क्या डेट है पेशेंट का, बीमारी कितनी ठीक हुई नहीं हुई, कुछ मेडिसिन अगर चेंज करना हो चेंज करता है, फिर आने की हमारे पास ज़रूरत नहीं है। हाँ, अगर आपको कोई प्रॉब्लम है या वैसे भी आप मिलने आना चाहते हैं तो हमारे सर OPD खुला है, आप आइए मिलिए हमसे। ಓಕೆ, ಪ್ರಿಯ ವೀಕ್ಷಕರೇ, ಇದಾಗಿತ್ತು ಈ ಒಂದು ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಪರಿಚಯ. ಮತ್ತೊಂದು ಸುದ್ದಿಯೊಂದಿಗೆ ನಾನು ನಿಮ್ಮೊಂದಿಗೆ ಬರುತ್ತೇನೆ. ನಮಸ್ಕಾರ. ನನ್ನ ಹೆಸರು ಪ್ರಮೀಳಾ ಅಂತ, ಜನತಾ ಫೈಲ್ಸ್ ಕ್ಲಿನಿಕಲ್ಲಿ ರಿಸೆಪ್ಷನಿಸ್ಟ್ ಆಗಿದ್ದೀನಿ. ಇದು ಅಗ್ರಾ HSR ಲೇಔಟ್ 22nd ಮೇನ್ ರೋಡಲ್ಲಿದೆ.
HDFC ಬ್ಯಾಂಕ್ ನಿಯರ್ ಇದೆ. ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಹೊರಗಿಂದ ದೂರದಿಂದ ಪೇಷಂಟ್ಗಳು ಬಂದು ಎಲ್ಲ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ತೊಗೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ. 10 ನಿಮಿಷಕ್ಕೆ ಅವ್ರು ಕ್ಯೂರ್ ಆಗಿ ನಗ್ನಗ್ತಾ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಎಷ್ಟೇ ನೋವು ಅನ್ಕೊಂತ ಬಂದಿದ್ದರೂ ಸಹಿತ ಖುಷಿಯಾಗಿ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದೊಂದು ನಮ್ಮ ಹಾಸ್ಪಿಟ್ಲದೊಂದು ಸ್ಪೆಷಾಲಿಟಿ ಇದೆ. ಮತ್ತು ಇದು ಎಲ್ಲ ಇಂಡಿಯಾದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಕಡೆನೂ ಇದು ಬ್ರಾಂಚ್ಗಳಿದ್ದಾವೆ. ಆಮೇಲೆ ಇವರು ಡೆಲ್ಲಿ ಸರ್ಗಳಿಂದ ಬಂದು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಸರ್ಗಳು. ತುಂಬ ಖುಷಿಯಾಗಿದೆ. ಇಲ್ಲೇ ಬೆಂಗಳೂರಿಂದ ನಾವಿಲ್ಲೇ ಬಂದು ತೋರಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಿದ್ವಿ. ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ನಮಗೆ. ಅಲ್ಲಿ ದೂರ ಹೋಗೋದಕ್ಕಿಂತ ಇಲ್ಲೇ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ವೆಸ್ಟ್ ಬೆಂಗಾಲಿಂದಲೂ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಸರ್ ಪೇಷಂಟು, ಕಲ್ಕಟ್ಟ ಎಲ್ಲ ಕಡೆಯಿಂದಲೂ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಸರ್ ಇಲ್ಲಿಗೆ. ಸರ್ ಮೆಜೆಸ್ಟಿಕ್ಕಿಂದ ಬೇರೆ ಊರಿಂದ ಬಂದವರು ಮೆಜೆಸ್ಟಿಕ್ಕಿಂದ 340 ಬಸ್ ಬರ್ಬೋದು ಸರ್. ಮಾರ್ಕೆಟಿಂದ ಬಂದವರು 342 ಬಸ್ ಬರ್ಬೋದು. ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಅಗ್ರಕ್ಕೆ ಸರ್, ಮತ್ತು ಸಿಲುಕೋಡಿಂದ ಆಗ್ರಕ್ಕೆ 500, ಹೆಬ್ಬಾಳಿಂದಲೂ 500 ಬಸ್ ಬರುತ್ತೆ ಸರ್. ಬಸ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡಿಂದ ತುಂಬ ಹತ್ರ ಇದೆ. HDFC ಬ್ಯಾಂಕು 22nd ಮೇನ್ ರೋಡು, RTO ಆಫೀಸ್ ನಿಯರ್ ಇದೆ ಸರ್. ಬಂದು ಎಲ್ಲರೂ ಸದುಪಯೋಗ ಪಡ್ಕೊಳ್ಳಿ, ಒಳ್ಳೆಯದಾಗುತ್ತೆ. ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ತುಂಬ ಊರು ಅಲೆಯೋದಕ್ಕಿಂತ ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ಬಂದು ನಮ್ಮ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ತೊಗೊಳ್ಳಿ, ನಮ್ಮ ಹಾಸ್ಪಿಟ್ಲಿಗೆ ಬನ್ನಿ, ನಿಮಗೆ ತುಂಬ ಒಳ್ಳೆಯದಾಗುತ್ತೆ.